नमस्कार, मी सुवर्णा आपले वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ती म्हणजे क्रॉकरी. तर क्रॉकरीमध्ये खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत, जसे की सिरॅमिकचे आहेत, काही मेलामाइनचे आहेत, त्याचबरोबर काही मातीचे देखील आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी ही प्लेट आहे, सर्विंग प्लेट. तर अगदी सुंदर अशी ग्लॉसी फिनिशिंग मध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. याला वुडनचा हँडल दिलेला आहे, अगदी छान अशी आहे. तुम्ही याची बॅक साइड देखील पाहू शकता. आणि ही मी नेस्ट एशियामधून घेतलेली आहे. याचं कलर कॉम्बिनेशन देखील खूप सुंदर आहे, यामुळे ही खूप ॲट्रॅक्टिव्ह अशी दिसते. यामध्ये आपण कोणतेही स्टार्टर सर्व करू शकतो. गेस्ट वगैरे आले तर अगदी छान असं हे सर्विंग प्लॅटर आहे. याच प्लेटप्रमाणे हा एक बाउल आहे. आपण ही प्लेट म्हणून देखील यूज करू शकतो किंवा बाउल म्हणून देखील यूज करू शकतो. आणि याला हाईट जी आहे ती थोडीशी जास्त दिलेली आहे. आणि हा देखील मी नेस्ट एशियामधूनच घेतलेला आहे. याला देखील वुडनचा हँडल दिलेला आहे, त्यामुळे याचा लुक जो आहे तो अगदी छान असा दिसतो. आणि वजनाला खूप जड आहे, तर मी हँडलनी न पकडता थोडंसं साईडनी पकडायला सजेस्ट करेन. आणि सिरॅमिकची आहे आणि याचा कलर जो आहे हा मॅट फिनिशिंगमध्ये आहे. त्यानंतर हा एक वेगळ्या शेपमध्ये तुम्ही पाहताय, ही सुद्धा खूप छान अशी सर्विंग प्लेट आहे. यामध्ये आपण फ्रेंच फ्राईज वगैरे ठेवू शकतो आणि एका साईडला आपण सॉस वगैरे ठेवू शकतो. तर या पद्धतीमध्ये ही खूप सुंदर अशी प्लेट आहे. हिला देखील वुडनचं हँडल आहे, तुम्ही पाहताय. अगदी छान असा कलर आहे, ग्लॉसी फिनिशिंगमध्ये आहे. याची बॅक साईड देखील तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर आहे. आणि व्हिडिओपेक्षा समक्ष पाहिलं तर खूप छान अशी ही प्लेट दिसते. स्काय ब्ल्यू टाईप कलर आहे हिचा. यानंतर हा जो बाउल आहे हा थोडासा आईस्क्रीम शेपमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. याचा कलर जो आहे तो खूप सुंदर आहे, येलो. आणि त्यानंतर याला वुडनचं हँडल दिलेलं नाही, सिरॅमिकचंच हँडल आहे. आणि याला कलर जो आहे तो एक कोन टाईप दिलेला आहे, जसा आईस्क्रीमचा कोन राहतो त्या पद्धतीमध्ये. आणि साईज याची अगदी व्यवस्थित आहे. आपण यामध्ये सूप वगैरे सर्व करू शकतो. त्याचबरोबर मॅगी, पास्ता, नूडल्स, पनीर चिली वगैरे आपण यामध्ये ठेवू शकतो. याची साईडला तुम्ही लेअरिंग पाहू शकता, खूप छान अशी डिझाईन याला दिलेली आहे. आणि जड देखील व्यवस्थित आहे. याच्या आकारमानाने हा बाउल जो आहे तो अगदी व्यवस्थित असा जड आहे, आणि तो देखील मी नेस्ट एशियामधून घेतलेला आहे. त्यानंतर या टाईपमध्ये हंडी शेपमध्ये हा बाउल आहे. यावरती छान अशी लीड आहे. यामध्ये देखील खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत. मी व्हाईट कलर घेतलेला आहे. तर याचं साईज जी आहे ती अगदी व्यवस्थित आहे, मीडियम आहे. यामध्ये देखील आपण सूप वगैरे सर्व करू शकतो, किंवा 2 प्रकारच्या भाज्या जर केल्या असतील तर त्या देखील आपण यामध्ये सर्व करू शकतो. अगदी छान आणि मस्त अशी फिनिशिंग याची आहे. लीडला जो आहे वरती ब्लॅक कलर दिल्यामुळे खूप छान असा आकर्षक हा बाउल दिसतो. आणि हा 2 बाउलचा एक सेट आहे. हे देखील मी नेस्ट एशियामधूनच घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा आपण हा सर्विंग बाउल पाहूया. अगदी छान असा स्क्वेअर शेपमध्ये आहे. यावरती डिझाईन जी आहे ती खूप सुंदर आहे. हा मी नेस्ट एशियामधून नाही घेतलेला, हा मी फ्लिपकार्टमधून घेतला होता. आणि याची फिनिशिंग जी आहे ती मॅट फिनिशिंग आहे, आणि जड देखील तितकाच आहे. आतली डिझाईन तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर अशी आतली डिझाईन जी आहे ती दिलेली आहे. त्यामुळे याला खूप क्लासी लुक असा येतो. पार्टी वगैरे असल्यानंतर या पद्धतीचे बाउल, सर्विंग प्लेट्स खूप कामं येतात. तर तुम्ही पाहू शकता मॅट फिनिशिंगमध्ये आहे, आणि डिझाईन देखील खूप छान आहे. त्यानंतर हा बाउल तुम्ही पाहू शकता, हाईटला खूप जास्त आहे, अगदी मस्त आहे. यामध्ये आपण खूप साऱ्या पद्धतीचे डेझर्ट वगैरे आपण यामध्ये सर्व करू शकतो.
याला खाली एक छान अशी स्टँड दिलेला आहे आणि या स्टँडवरती हा बाउल अगदी परफेक्ट फिट होतो आणि दिसायला खूप सुंदर दिसतो। गेस्ट वगैरे आल्यानंतर आपल्याला खूप छान असं फील होतं यामध्ये काही सर्व करायला। तर तुम्ही याची फिनिशिंग पाहू शकता, खूप मस्त आहे। तर हे काही प्लेट्स आणि बाउल्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत जे नेस्टेशियामधून घेतलेले आहेत। तर यामध्ये 3, 1, 2 आणि हा 3 जो आहे हे ग्लॉसी फिनिशिंगमध्ये आहे आणि त्यानंतर बाकीचे मॅटमध्ये आहेत। त्याच पद्धतीमध्ये हे काही वेगळे तुम्हाला मी दाखवत आहे। सर्विंग प्लेट्स आहेत आणि हा देखील शेप तुम्ही पाहताय किती सुंदर आहे। तर हा Amazonवरती, फ्लिपकार्टवरती तुम्हाला अवेलेबल मिळेल आणि याची तुम्ही साईज पाहू शकता, खूप मोठी साईज आहे। आतमधून डिझाईन देखील खूप सुंदर आहे, तर तुम्ही माझ्या हातानुसार अंदाज घेऊ शकता। अगदी मोठी साईज आहे आणि हा देखील मी नेस्टेशियामधूनच घेतलेला आहे आणि याची जी फिनिशिंग आहे ही ग्लॉसी आहे आणि वेटला हा खूप जास्त नाही आहे, थोडासा लाईट वेटच आहे, परंतु दिसायला खूप आकर्षक असा आहे। तर हे जे 2 तुम्हाला दिसतायत हे मातीचे नाही आहेत, हे थोडेसे सिरॅमिकमध्येच आहेत आणि हे जे आहे हे सूप बाउल म्हणून मी यूज करते। त्यानंतर काही स्टार्टर वगैरे जर केला असेल तरी देखील मी यामध्ये ते सर्व करते। मुलांना मॅगी वगैरे देखील यामध्ये आपण सर्व करू शकतो। तर खूप सुंदर आहे। तर हे सिरॅमिकमध्ये आहेत, तर यातलेच हे छोटेसे आहेत। यामध्ये आपण काही डीप वगैरे करण्यासाठी सॉस वगैरे ठेवू शकतो किंवा आपण काजू बदाम देखील यामध्ये ठेवून सर्व करू शकतो। या पद्धतीमध्ये हे 2 छोटे बाउल आहेत। तर याची फिनिशिंग देखील खूप सुंदर आहे, ग्लॉसी आहे आणि दिसायला देखील खूप छान असे दिसतात। याच पद्धतीमध्ये माझ्याकडे हे 2 अजून छोटे छोटे आहेत। यामध्ये आपण चटणी वगैरे, त्याचबरोबर टोमॅटो सॉस, केचप, त्याचसोबत आपण यामध्ये शेजवान चटणी वगैरे सर्व करू शकतो। अगदी छान असे हे मी 2 घेतलेले आहेत। त्यानंतर हे तुम्ही अगदी छान अशा प्लेट्स पाहू शकता। याला वरती जे आहे ते ग्लॉसी फिनिशिंग आहे आणि खाली जी आहे ती मॅट फिनिशिंग आहे। तर यामुळे याचा लुक जो आहे तो अगदी छान असा दिसतो। यामध्ये आपण कोणतेही डेझर्ट सर्व करू शकतो। पाइनएप्पल शेपमध्ये आहे, त्यामुळे दिसायला खूप सुंदर असं लुक येतं याचं। याच पद्धतीमध्ये हा सेम आहे पण थोडा मोठा आणि जड आहे। तर याला देखील तुम्ही पाहू शकता, कलर जो आहे खालचा मॅट आहे आणि वरती ग्लॉसी आहे आणि तुम्ही याची साईज देखील पाहू शकता, खूप छान अशी मोठी साईज आहे। आतमधून अगदी छान अशी डिझाईन आहे आणि बॅक साईड देखील तुम्ही पाहू शकता। बॅक साईडला देखील अगदी व्यवस्थित आहे। तर यामध्ये ही डिझाईन पाहताय तुम्ही, शंकरपाळीसारखी डिझाईन दिलेली आहे, त्यामुळे पाइनएप्पल जसं राहतं त्याच पद्धतीमध्ये याचा शेप आहे। त्यानंतर ही एक केटल आहे, तर आपण चहा वगैरे केल्यानंतर यामध्ये सर्व करू शकतो। तर गेस्ट वगैरे आल्यानंतर यामध्ये चहा करून सर्व केला तर खूप छान असं फील होतं। तुम्ही यावरती डिझाईन जी आहे ती पाहू शकता, खूप छान आणि मस्त अशी चायनीज डिझाईन यावरती दिलेली आहे आणि हँडल देखील खूप छान आहे। त्यानंतर हा एक छोटा माझ्याकडं मग आहे, मला हा खूप आवडला त्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे। अगदी मस्त असा याचा शेप आहे आणि याचा कलर देखील खूप छान आहे आणि तुम्ही साईज पाहू शकता, अगदी व्यवस्थित अशी मोठी साईज आहे। तर माझ्याकडे कॉफी मग्स खूप आहेत, हा नवीन घेतला त्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे। आणि हा जो आहे हा मातीचा पॉट आहे, यामध्ये आपण दही वगैरे जमवू शकतो। तर तुम्ही याची फिनिशिंग पाहू शकता। तर ऑनलाईन मी सर्च केलं होतं, तर ऑनलाईन हाच पॉट खूप महाग आहे, त्यामुळे मी लोकल मार्केटमधून हा घेतलेला आहे। तर लोकल मार्केटमध्ये देखील याची फिनिशिंग खूप सुंदर अशी आलेली आहे। याचा गोट वगैरे तुम्ही पाहू शकता, अगदी छान असा फिनिशिंगमध्ये गोट आलेला आहे आणि साईज देखील अगदी व्यवस्थित आहे। यामध्ये दही जर आपण करायला ठेवलं तर खूप घट्ट असं दही होतं। तर तुम्ही माझ्या हाताच्या अंदाजाने की अगदी मोठी अशी साईज आहे आणि याची फिनिशिंग तुम्ही पाहताय अगदी व्यवस्थित आहे। तर ऑनलाईन हाच पॉट खूप महाग आहे,
त्यामुळे मी हा लोकल मार्केटमधून घेतला होता। तर हे झाले थोडेसे काही सिरॅमिकचे आणि मातीचे पॉट। याच पद्धतीमध्ये अजून खूप आहेत, ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। काही मेलामाइनचे देखील आहेत। तर हे एक होल्डर आहे, त्यामध्ये आपण स्पून वगैरे किंवा पेन वगैरे ठेवू शकतो। अगदी छान असं पर्स टाइप लुक दिलेला आहे याला, तुम्ही पाहू शकता। हँडल देखील खूप सुंदर आहे, लेदरचं हँडल दिलेलं आहे आणि बाकीचं जे आहे मटेरियल ते हे सिरॅमिक आहे आणि याची स्टिचिंग तुम्ही पाहू शकता, अगदी रिअल अशी स्टिचिंग दिसत आहे। तर अगदी छान असं सिरॅमिकचा हा एक पॉट आहे, खूप हेवी आहे, जड आहे आणि हा देखील मी नेस्ट एशियामधून घेतला होता। याचा कलर देखील खूप सुंदर आहे, तुम्ही याची फिनिशिंग पाहू शकता, अगदी मस्त अशी फिनिशिंग आहे। तर ही एक प्लेट आहे माझ्याकडे, तर ही देखील अगदी ग्लॉसी फिनिशिंगमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता। हिचा आकार जो आहे तो अगदी वेगळा आहे आणि प्रत्येकाला खाचे आहेत आणि राऊंड 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 असा एक प्रकारचा शंका टाईप हा आकार आहे। तर खूप सुंदर ही प्लेट जी आहे ती समक्ष दिसते, व्हिडिओमध्ये देखील खूप छान दिसते, पण समक्ष ही खूप वेगळीच दिसत आहे। त्यानंतर हे एक माझ्याकडे प्लॅटर आहे, त्यामध्ये आपल्याला तुम्ही पाहताय 2 वाट्या आणि एक डिश दिलेली आहे स्टेनलेस स्टीलची आणि खाली जे आहे ते वुडन फिनिशिंगमध्ये आहे। यानंतर हे पार्सल जस्ट आलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता, मी अजून हे ओपन देखील केलेलं नव्हतं, तुमच्या समोरच मी हे ओपन करत आहे। हे देखील प्लॅटर खूप छान आहे, संपूर्ण वुडन फिनिशिंगमध्ये आहे आणि वजनाला खूपच जड आहे। तर तुम्ही पाहू शकता, अगदी छान असं हेवी आहे, जड आहे। यामध्ये एक नाईफ आणि एक फोक दिलेला आहे। याची बॅक साइड तुम्ही पाहू शकता, अगदी चॉपिंग बोर्ड टाइपच आहे हा आणि फिनिशिंग देखील खूप छान आहे। हे जे मध्ये ब्लॅक कलरचं दिलेलं आहे हे फरशी टाइपच मटेरियल आहे। तर अगदी छान असे हे 2 प्लॅटर माझ्याकडे आहे आणि ही एक प्लेट आहे। त्यानंतर आपण काही मेलामाइनचे या ठिकाणी प्लॅटर्स पाहतोय। तर यामध्ये तुम्ही पाहताय डिप करण्यासाठी एक बाउल दिलेला आहे आणि या साईडला आपण स्टार्टर वगैरे सर्व करू शकतो। याच पद्धतीमध्ये माझ्याकडे व्हाईट कलर आहे आणि ब्लॅक वाले 2 आहेत। कलर खूप सुंदर आहे, त्यामुळे मी 2 ब्लॅक घेतलेले होते। त्यानंतर हा एक ट्रे आहे, तर आपण हे सर्विंग प्लॅटर म्हणून देखील यूज करू शकतो, खूप छान आहे। तर हा मी DIY मधून घेतला होता। त्यानंतर या काही सर्विंग प्लेट्स आहेत, ज्यामध्ये आपण सँडविच वगैरे सर्व करू शकतो आणि एका साईडला आपण टोमॅटो सॉस वगैरे सर्व करू शकतो। तर या पद्धतीमध्ये मी 2 घेतलेले आहेत। तर हे देखील मेलामाइनमध्येच आहे आणि याचा आकार देखील खूप वेगळा आहे, डिझाइन खूप छान आहे। तर यामध्ये मी जीरा राईस वगैरे किंवा जी कोणती आपण भाजी बनवतो ती मी यामध्ये सर्व करत असते, कोणी गेस्ट वगैरे आल्यानंतर। तर हे पाहू शकता तुम्ही, प्लॅटर खूप छान आहे, याचं स्ट्रक्चर देखील खूप मस्त आहे आणि याचं फिनिशिंग देखील खूप छान आहे आणि तुम्ही पाहता याची साईज देखील खूप मस्त आहे, हाईटला देखील खूप आहे आणि हेवी आहे, जड आहे। यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे ड्राय स्टार्टर्स जे आहेत ते सर्व करू शकतो। याच पद्धतीमध्ये हा देखील आहे, यामध्ये आपल्याला एका साईडला कोणत्याही प्रकारचं स्टार्टर सर्व करू शकतो आणि 2 बाउल दिलेले आहेत डिप करण्यासाठी। याची देखील फिनिशिंग अगदी छान अशी आहे।
हे एक प्लॅटर आहे ज्याची फिनिशिंग खूप मस्त आहे, जड आहे, हेवी आहे। तर हा मेलामाइनचं प्लॅटर आहे। यामध्ये मेटलचं देखील प्लॅटर मिळतं, पण मेटलपेक्षा मला मेलामाइनच म्हणजे योग्य वाटलं। मेटल जे आहे ते गंजण्याची वगैरे शक्यता जास्त असते आणि मेलामाइन जे आहे ते अगदी व्यवस्थित राहतं, त्यामुळे मी मेलामाइनचं हे प्लॅटर घेतलेलं आहे। तर या ठिकाणी मी काही छोटे छोटे बाउल घेतलेले आहेत। तर काही प्लॅटरला डीप करण्यासाठी सेपरेट बाउल्स लागत असतात, त्यासाठी मी हे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या शेपमध्ये बाउल्स घेतलेले आहेत। ही देखील प्लेट आहे जी 2 पार्टिशनमध्ये येते, त्यामध्ये आपण 2 प्रकारचे सॉसेस ठेवू शकतो। त्यानंतर या टाईपमध्ये माझ्याकडे एक बाउल आहे, त्याला वरतून झाकण देखील आहे। तर शेव भाजी वगैरे बनवली तर मी वरती शेव ठेवत असते आणि खाली भाजीची ग्रेव्ही असते। ज्यावेळेस आपण जेवायला वगैरे बसतो त्यावेळेस मी ती शेव जी आहे आतमध्ये भाजीमध्ये टाकून 2-5 मिनिटं झाकून ठेवते आणि ही मी डीमार्टमधून अगदी स्वस्त अशी घेतलेली आहे आणि जड देखील खूप आहे, डिझाईन देखील खूप छान आहे। तर या पद्धतीमध्ये माझ्याकडे काही मेलामाइनचे तुम्हाला प्लॅटर्स दाखवलेले आहेत, काही बाउल दाखवलेले आहेत। तर या व्यतिरिक्त देखील खूप सारे प्लॅटर्स आहेत माझ्याकडे, जे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट नाही दाखवू शकत, ती मी तुम्हाला थोडीशी झलक दाखवते। तर या ठिकाणी तुम्ही पाहताय काही कप्स आहे, मग्स आहेत, जे मी या टाईपमध्ये अरेंज करून ठेवलेले आहे। या कपवरची डिझाईन देखील खूप सुंदर अशी आहे, तुम्ही पाहू शकता। आणि सर्व कप जे आहेत ते ग्लॉसी फिनिशिंगमध्ये आहेत। हे ब्लॅक कलरचे कप देखील खूप रिच असं फील देतात आणि वरती जे आहेत ते चायना बोन सेट मधले कप्स आहेत। आणि ही केटल आहे जी या ठिकाणी राहते। यानंतर तुम्ही या साईडला पाहू शकता, जे मी पूर्ण काचेचं कप जे आहेत ते ठेवलेले आहेत, ग्लासेस ठेवलेले आहेत। हे छोटे छोटेसे शॉर्ट्सचे कप आहेत, ते मी असेच घेतले होते। त्यानंतर हा कप मी तुम्हाला दाखवला तो आहे, मागे तुम्ही पाहू शकता कॉफी मग आहेत आणि हे वरचे ज्यूसचे कप आहेत। तर या टाईपमध्ये मी हे या ठिकाणी सजवून ठेवलेलं आहे। त्यानंतर तुम्ही या साईडला पाहताय, जे मी तुम्हाला आत्ता दाखवले ते मी या टाईपमध्ये एकावरती एक व्यवस्थित असे ऑर्गनाइज करून ठेवलेले आहे। हे एक बास्केट आहे, जी ब्रेड बास्केट म्हणून मी आता यूज करत आहे। आणि हे सर्व प्लॅटर्स जे आहेत ते या टाईपमध्ये इथे ठेवलेले आहे आणि काही काचेच्या बाटल्या देखील आहेत। तर या टाईपमध्ये काही सर्विंग बाउल्स, प्लेट्स, प्लॅटर्स आणि मग्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत। तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स। थँक्स फॉर वॉचिंग।